महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप इतका भेदरलेला आणि इतका घाबरलेला पक्ष आहे याचं साक्षात दर्शन धुळेकरांना होतंय। एकतर गेल्या वर्षभरात 2 वर्षभरात यांनी गावाचे सगळे गुंडे पुंडे, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, नगरसेवक, आजी माजी होते नव्हते सगळ्यांना आपल्या कब्जात घेतलं। सगळ्यांचे पक्ष प्रवेश 500 600 700 एवढे लोक इच्छुक असतील त्यांना जमा करून घेतलं। म्हणजे यांना विरोधक चालत नाही म्हणण्यापेक्षा हे विरोधकांना खूप घाबरतात, कारण की यांच्यावर टीका होते। यांच्यावर सोशल मीडियावर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर भाजप विरोधी वातावरण आहे। एवढंच नाही तर गावागावामध्ये, गल्ली गल्लीमध्ये यांना लोक शिव्या देत आहेत। यांना लोक अक्षरशः यांची किळस येते लोकांना की बाबा अनेक मुद्दे आहेत, भ्रष्टाचार आहे, महागाई आहे, भरपूर मुद्दे आहेत आणि म्हणून यांना निवडणुकीसमोर आपल्याला उमेदवारच नको अशी यांची स्ट्रॅटेजी आहे। धुळे महानगरपालिकेमध्ये काल छाननी झाली। छाननी झाल्यानंतर अनेकांचे अर्ज जे वैध ठरले, परंतु आता तो देखील उमेदवार आपल्याकडे नको आणि म्हणून या शहराचा आमदार म्हणतो, म्हणजे छातीटोकपणे सांगतो की आमच्याकडे अजून बिनविरोध 7-8 जण व्हायची शक्यता आहे। यांचे पालकमंत्री म्हणतात आम्ही दोंड्याच्या पॅटर्न राबवू। अरे तुम्ही जर एवढे घाबरट आहात तर तुम्ही निवडणुका लढता कशाला? तुम्हाला काय भीती वाटते? तुम्हाला मतदान मिळणार नाही ही तुम्हाला भीती वाटते आणि खरंच आहे या धुळ्याचे लोक यांना मतदान करणार नाहीत असा माझा ठाम दावा आहे। आणि म्हणून यांनी उमेदवारांच्या मागे, आता आमच्या त्या दिनेश कोळी उमेदवार नकानेमध्ये त्यांच्या घरावर गुंड सोडले, 15-20 गुंड त्या ठिकाणी उभे होते। आम्ही आता त्या ठिकाणी आलोय। एक महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 16 मध्ये त्या आमच्या ज्या पार्वती जोगी आहेत त्यांनी देखील एका डॉक्टर संदर्भात तक्रार केली, लेडीज डॉक्टर। अहो त्यांना तुम्ही धमक्यान, त्यांना तुम्ही शिवगा, त्यांना तुम्ही दमदाटी करता। अरे किती खालच्या पातळीवर जाल तुम्ही? आमच्या ज्योती चौधरी म्हणून उमेदवार आहेत त्यांच्यावर दबाव टाकतायत, अनेक लोकांचे दबाव, अनेक लोकांचे। आज पुण्यनगरीमध्ये देखील हे छापून आलेले आहे। आम्ही या जिल्ह्याच्या मान्य जिल्हाधिकारी आणि आम्ही माननीय SP साहेबांना अत्यंत कळकळीचं आवाहन करतोय की हे सगळं तुमच्या अधिकार क्षेत्रात येतं। या निवडणूक आयोगाच्या कायद्याप्रमाणे ह्या निपक्ष झाल्या पाहिजे, या मुक्त वातावरणात झाल्या पाहिजे, या पारदर्शी झाल्या पाहिजे असा आपला कायदा सांगतो आणि ही सर्व होण्याची जबाबदारी ही तुमची आहे। या ठिकाणी मी आवाहन करतो सर्व उमेदवारांना, आजची रात कत्तलची रात म्हटली जाते। हे लोक, यांच्याकडे इतका भ्रष्टाचाराचा काळा पैसा आहे, यांना म्हणजे 20 लाख 50 लाख 100 लाख हे काहीच वाटत द्यायला, हे द्यायला तयार आहेत, परंतु आमचे लोक फुटायला तयार नाहीत। ही यांची खरी तर दुखती रग आहे आणि म्हणून आजची रात्र ही फार महत्वाची आहे। मी सर्व उमेदवारांना आमच्या शिवसेनेच्या वतीने आवाहन करू इच्छितो की तुम्हाला एकही फोन आला, एक जरी तुमच्या घरावर पण चालू आला तर आम्हाला फोन करा, आम्ही अर्ध्या रात्री तुमच्यासाठी हजर आहोत। ही निवडणूक आपल्याला लढायची आहे, धाडसाने सामोरं जायची आहे। तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। आपण जिंकू हा मला विश्वास आहे।